नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जे पोलीस भरतीचे आता पेपर होणार आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न येणार आहे 99% प्रश्न, 1% बाकीचा होतो. 99% प्रश्न हे पूर्णपणे तुमच्या PYQ वर बेस असणार किंवा फक्त किमती चेंज राहतील. अरे भाऊ, पोलीस भरतीवाली एवढे बेकार आहेत, प्रश्न जसे तसे टाकून देतात. त्याच्यामुळे काही ताणच नाही घ्या. फक्त काय करा, PYQ जेवढे करता येईल तेवढे करत राहा. वाटलंच तुम्हाला सगळ्या विषयांचे PYQ बॅच पाहिजे असतील तर मोजून फक्त 199 रुपयात आपली बॅच आहे. ऍप्लिकेशन आहे SP करिअर पॉइंट, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जॉईन करून घेऊ शकता, तुमची इच्छा. ठीक आहे. लेक्चर असं होणार आहे की सरासरीवरचा तुमच्या पेपरात येणारा एकूण एक प्रश्न एखादी टाईप सोडला तर, कारण PYQ घेतले, येणारा एकूण एक प्रश्न हा तुमचा मोजून 10 सेकंदाच्या आत सुटणार आहे. किती सेकंद? 10 सेकंदाच्या आत तो सुटणार आहे, याची आपली गॅरंटी. प्रत्येक प्रश्न तुम्हाला त्याचं बेसिक बी सांगल्या जाईल आणि त्याच्यानंतर त्याचं ऍडव्हान्स बी सांगितलं जाईल, एवढी आपली गॅरंटी आहे. तुम्हाला माहिती आहे आपण आज काय पाहणार आहे? सरासरी. बरोबर आहे. सरासरी हे चॅप्टर आपण आज पाहतोय. कोणताही रिकामचो टाइमपास करणार नाही आणि आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा सरासरी, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ऍव्हरेज, ज्यालाच की हिंदीत म्हणलं जातं औसत. औसत औसत हा. हे चॅप्टर बद्दल बेसिक काही गोष्टी समजून घेऊ आपण की नेमकं सरासरी, ऍव्हरेज आणि औसत या तीन शब्द ज्याच्यामध्ये येत आहे, म्हणजे ज्या एका गोष्टीचे तीन शब्द तीन भाषेतील, याचा नेमका अर्थ काय आहे, सरासरी, ऍव्हरेज आणि औसत याचं म्हणणं काय, हे चॅप्टरचं बेसिक कन्सेप्ट आहे काय, की हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचं. तर आता सरासरी जे आपण मराठीत म्हणतो ऍव्हरेज, मात्र तुम्ही जास्तीत जास्त शब्द वापरता किंवा आपली फटफटी, बरोबर आहे ना, म्हणजे आपली बाईक ना, फटफटी घेताना तुम्ही सगळ्यात जास्त जर कोणता विषय पाहत असता तर तो पाहता भाऊ तुम्ही की भाऊ गाडीचा ऍव्हरेज कोणती देते. लगेच आपण म्हणतो की बजाजची गाडी आहे भाऊ, ऍव्हरेज चांगलं देते. मग ऍव्हरेज काय रे, तो तुम्ही म्हणसान आता अर्ध्याने तेच माहित राहत नाही ऍव्हरेज म्हणजे काय. बाईकच्या भाषेत, साध्या भाषेत त्याला म्हणलं जातं मायलेज. ठीक आहे. मायलेज म्हणजे हा सुद्धा माईल एक शब्द आहे अंतराचा, त्याच्यावर वर शब्द आलाय. ठीक आहे. मायलेज किती नेमकं ते ऍव्हरेज. तू गाडी घेतो, फटफटी घेतो, सगळ्यात आधी पाहतो ऍव्हरेज. आणि दुसरं जर पैसा चांगला असेल तर पाहतो की स्पोर्ट्स बाईक. ठीक आहे. आणि स्पोर्ट्स बाईक असते म्हणजे तुला माहिती की सर ऍव्हरेज कमी दे. नेमकी ऍव्हरेज नावाची कन्सेप्ट आली काय? ऍव्हरेज तू म्हणलंय, नेमकं ऍव्हरेज तू म्हणलं का बरे, तोच सरासरी शब्द आहे, याचा अर्थ काय नेमका तो आपल्याला समजून घ्यायचा. पाय तर ऍव्हरेज म्हणजे काय किंवा सरासरी म्हणजे काय, तू काय करतो की सर माझ्या गाडीचा ऍव्हरेज 60चा आहे, म्हणजे 100% बजाज किंवा हिरो होंडा आहे तुझी गाडी. सर 30चा आहे, चांगलेच घेऊन ठेवतोय स्पोर्ट बाईक, बरोबर आहे. मग हे 30चा 60चा ऍव्हरेज म्हणजे काय की दादा तुला गाडीत 1 लिटर पेट्रोल टाकलं ते किती अंतर चालते गाडी, 1 लिटर पेट्रोल टाकल्यावर किती अंतर चालते. पण हे त्याचं ऍव्हरेज नाही झालं, हे तर त्याची ड्युरेबिलिटी झाली कशाची, पेट्रोलवरची. पण कसं, आता पाय, पहिल्यांदा 1 लिटर पेट्रोल टाकलं, गाडी चालली 65 किलोमीटर. दुसऱ्यांदा टाकलं, गाडी चालली 60 किलोमीटर. 3 जण उरावर बसली तिच्या, 60 किलोमीटर. तिसऱ्यांदा पेट्रोल टाकलं, ती चालली 70 किलोमीटर. किती चालली? 70. मग आता तू जर विचारलं का रे भाऊ गाडी ऍव्हरेज किती देते, तुला सांगशील का भाऊ पहिल्यांदा टाकलं तेव्हा 65चा दिला, नंतर टाकलं तेव्हा 60चा दिला, आणि तिसऱ्यांदा टाकलं तेव्हा 70चा दिला. तू काय सांगशील? काही नाही, 60-65चा ऍव्हरेज देते. नाही तू काय सांगशील, जास्त कमी बी सांगणार नाही, जास्त बी सांगणार नाही, तू काय सांगशील 65चा ऍव्हरेज देते गाडी. काय देते? 65चा ऍव्हरेज आपली गाडी देते. म्हणजे जास्त बी नाही कमी बी नाही. काय केले सर, एकदम समान वाटप करून टाकली त्या गोष्टीची. काय केली तुम्ही? एकदम समान वाटप करून टाकली. आणि त्यालाच काय म्हणलं जातं, समान वाटप केले जाते सगळ्यांमध्ये, त्यालाच काय म्हणलं जातं मग सरासरी किंवा ऍव्हरेज. किंवा दिलेल्या संख्या, दिलेले अंक किंवा दिलेली कोणतीही स्टॅटिस्टिकल डाटा असो, त्या सर्वांचं मध्यांक जेव्हा तू काढतो, मध्यांक म्हणजेच काय की अशी गोष्ट कुणाला कमी असेल, कुणाला जास्त असेल, परंतु ती गोष्ट सर्वांमध्ये समान भागात वाटली जाते, त्याला काय म्हणलं जातं? सरासरी निघाली त्या गोष्टी. अजून दुसरी मेथड पाहू. एकदम बेसिक गोष्ट पाहणे, काही वेगळं पाहिजे आपल्याला. समज 4 मुलं आहे, राम, श्याम, दगडू आणि सुपडू, हे 4 लोक. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालं, याला भेटले 5 रुपये, याला भेटले 12 रुपये. ठीक आहे. याला भेटले 3 रुपये आणि याला भेटले 4 रुपये. सांगा बरं सगळ्यात लहान कोण यांच्यातला? मग सर असा काय प्रश्न झाला? अरे सगळ्यात लहान कोण राहील? हा राहील ना, श्याम. शाकनेरी श्याम. कोणत्यासाठी जास्त पैसे भेटले? ठीक आहे, मजाकचा पाठवला. मग आता या 4 भाऊ आहे, लहान मोठेपणात मला दिसून येतोय त्यांच्याबद्दल केलेली काय म्हणतात डिस्क्रिमिनेशन,
बरोबर आहे. हा, मग तुम्ही म्हणसाल की सर आता याच्यात सरासरीचा काय संबंध तर पहा. आता मी काय म्हणेन, पण या बंधूंचं एकमेकांवर एकदम प्रेम आहे. भैया मिल बांट के खाएंगे, मुझे कितना मिला तुम्हें कितना मिला इस बात का हम हिसाब नहीं लगाएंगे. ठीक आहे. पण त्यांनी तो हिशोब न लावता काय केलं, सर्वांनी पैसे जमा केले. का? कारण भाऊ मोठा असेल माझ्या घरी, छोटा असेल तुझ्या घरी, आपल्याला पैसे समान भागात वाटप नाही. मग समान भागात कसे वाटप करायचे प्रश्न, तर म्हणजे काय, या सगळ्या क्रमांकांची काय काढणं पाहिजे, सरासरी काढणं पाहिजे. सगळ्यांना समान पैसे आले पाहिजे, काय केलं पाहिजे, सगळ्यांची समान भागात काय केलं पाहिजे, त्याची आपल्याला सरासरी. मग सरासरी काढण्यासाठी काय करते आधी, मोठा भाऊ कोण आहे, मोठा भाऊ जमला. हा, दगडू मोठा भाऊ आहे, कारण सगळ्या कमी पैसे मोठ्या भाऊला भेटता. तू मोठा आहे रे, कमवशील आता 3 रुपये घे. ठीक आहे. हा, मोठ्या भाऊला भेटता, काय करेल आपण 3 रुपये तरी. मग तो काय आणणार आहे, श्याम राम सुपडू सगळ्यांचे पैसे आणा. मग टोटल किती पैसे जमा झाले त्याच्याकडे म्हणशील सर 5 अधिक 12 अधिक 3 अधिक 4 भागेला. आता भागेलाचा जाऊ द्या. किती पैसे जमा झाले सर, 12 आणि 5 17 आणि 3 20 आणि 4 24. भाऊकडे झाले सर जमा 24 रुपये. किती रुपये जमा झाले भाऊकडे, 24 रुपये जमा झालेले आहे. काही जास्त आहे का, लयच कमी. मग परत आता हे 24 रुपये सगळ्यांमध्ये समान वाटणं आहे. काय करणं आहे, हे 24 रुपये जे जमा झाले ते सगळ्यांमध्ये काय करणं आहे, समान वाटणं आहे. किंवा जे झालेली रक्कम जमा आहे त्यांची समान विभाग करणं. आपल्याला काय करणं आहे, जी रक्कम जमा झाली त्याचे समान भाग आपल्याला करायची गरज पडणार आहे. मग समान भाग करण्यासाठी आपण काय वापरतो सर, भागाकार. मग इथं या सूत्र जे बनलंय ते सूत्र कसं बनलं, काय बनलं, आपण आता पुढच्या भागात म्हणतो. 2 मिनिटातच पाहणार हे समजून घेऊ. मग समान भागात वाटायसाठी आपण काय करतो, भागाकार. किती भागात वाट नाही, जेवढे पोरं तेवढ्याच भागात वाटशील ना, शिल्लक तर कशाला वाटशील, शिल्लक कोण देवाला देत नाही का ते, नाही. मग सर 4 पोरं 4 जणांमध्येच वाटू, जेवढ्या जणांमध्ये वाट नाही तेवढे भागिले. कारण समान भाग कितीसाठी वाट नाही सर, 4 साठी. भागा मग 4 1 4 4 सक 24. सर काय आलं उत्तर, की एकाच्या वाट्यात आले 6 रुपये. ज्याच्याकडे जास्त ज्याच्याकडे कमी, रिकामा खेळ करायचा नाही. प्रत्येकाला किती भेटेल भाऊ, 6 6 6 रुपये प्रत्येकाला भेटतील. काय होईल, प्रत्येकाला 6 6 रुपये भेटतील, रिकामा शिल्लकपणा करायचा नाही. हा आपला. ठीक आहे. मग हे काय झाली, त्यांना सरासरी मिळाले. हे काय झाले त्यांना, मग सरासरी मिळालेले काय, हे आपलं पैसे. त्यांना साध्या भाषेत काय, त्यांना हे सरासरी मिळालेले पैसे. साधारण भागात सरासरी म्हणजे काय, सरासरी म्हणजे काय, गरीबाला श्रीमंत बनवते आणि श्रीमंताला गरीब नाही बनवत, तर ते मध्यम बनवते. मध्यम मध्यम म्हणजे गरीब म्हणजे काय, मग याचे पैसे जास्त याचे पैसे कमी, मध्यम आणते. हा, गरीबाला ते मात्र श्रीमंत बनवते असं धरून चालू, मी पण श्रीमंताला गरीब. किंवा ज्याच्या जवळ जास्त त्याचे कमी करते, ज्याच्या जवळ कमी त्याचे जास्त करते. जसं की पहा, याच्या जो 5 रुपये होते 5 चे 6 झाले, कमीचे जास्त झाले. याच्या जो 12 रुपये होते 12 चे किती झाले, 6. डबल न कमी झाले. रस्त्यावर आला डायरेक्ट का, 3 चे 6 झाले आणि 4 चे भी 6. जिसके पास ज्यादा थे उसके बांट दिए गए. ठीक आहे. हा, हिंदीची थोडीफार प्रॅक्टिस करतोय, कारण आपल्याला हिंदीत बी उतरणार काही दिवसात. ठीक आहे. मर्यादा नाही ठेवायची माणसानं. त्याच्यानंतर तुम्हाला एकदम शांततेच्या स्वरूपामध्ये म्हणजे प्रत्येक शिक्षक सांगतो की पोरा हो, सरासरीचा फॉर्म्युला पाठ करा रे. काय असतो मग सर, सरासरी मध्ये काय असतं मग, सरासरी म्हणजे असं सर, दिलेल्या संख्यांची बेरीज. काय असते, दिलेल्या संख्यांची बेरीज. दिलेल्या संख्यांची बेरीज भागेला काय, दिलेल्या संख्यांची बेरीज भागेला दिलेल्या एकूण संख्या. काय असते, दिलेल्या संख्यांची बेरीज भागेला एकूण दिलेल्या एकूण संख्या. काय असते, दिलेल्या एकूण संख्या. ही काय असते, आपल्या एकूण संख्या. आपला सरासरीचा फॉर्म्युला. काय असतो, सरासरीचा फॉर्म्युला. एक सूत्र कधी असं बनवलं जातं की त्याच्यामध्ये जर 3 गोष्टी असतील तर 3 पैकी 2 दिल्या जातात आणि 1 तुम्हाला विचारली जाते. कधी बी असंच होतं. 4 गोष्टी जर फॉर्म्युल्यात असतील तर 3 दिल्या जातील, 1 तुम्हाला विचारली जाईल. साधारणतः या भागात काय केलं जाईल की तुम्हाला सरासरी विचारले जर जात असेल तर तुम्हाला एकूण दिलेल्या संख्या दिलेल्या राहत असतील. मग त्या संख्याची तुम्हाला बेरीज बी करता येईल आणि एकूण किती संख्या ही मोजता बी येईल. बरोबर आहे ना. मग आता हा फॉर्म्युला आपण आत्मसात करून घेऊ. कारण फॉर्म्युला आत्मसात केल्यानं आपल्याला जीवनदान मिळतं. एक, कारण प्रश्न सोडवताना कोणते या सूत्राचा वापर तुम्हाला करायचा नाहीये. साधारण भागात जर सांगायचं म्हणलं तर काहीच गरज नाही. आपली एक मेथड आहे, भिकारचोट मेथड. मी नाव ठेवलंय त्या मेथडचं. म्हणजे असं वेगळं हिशोब नका जरा, बस तुम्हाला एंटरटेन करायसाठी धरून चला. कारण
2-2.5-3 तासाचं लेक्चर किती तासाचं होईल मला माहिती नाही. मग आता सुरुवातीला एकदम जोश मध्ये मी, नंतर मला माहिती आहे 4 तानेच चितो जाऊंगा मी. आपण प्रयत्न करू. बाटली आणली आहे पाण्याची, ठीक आहे. आता स्थान लागले 2 तास पा. मग सरासरीमध्ये पहा या 3 गोष्टी दिलेल्या संख्या राहतील. त्या दिलेल्या ज्या संख्या राहतील त्यांना तुला काहीतरी वेगळं बदल नाही. दिलेल्या संख्या राहतील त्यांची तुला एकदा बेरीज करणं आहे. त्यानंतर त्या एकूण किती संख्या ते बी पाहणं आहे आणि त्याची सरासरी बी काढणे. म्हणजे 3 अँगलने तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातील. 3 अँगलने 3 प्रकारचे प्रश्न. सर्वात साधा प्रश्न पहिला प्रश्न असा की काही दिलेल्या संख्या त्यांची सरासरी तुला काढायची. जसं की 4, 6, 3, 2 आणि 10. किती संख्या दिल्या सर? या 5. किती संख्या दिल्या? या 5. ठीक आहे, एक काम करू आपण इथं 5, काही प्रॉब्लेम नाही. किती घेतले? 5. तुमच्या मानाने जास्त वाटत असेल सर. मग या संख्या भेटल्या यांची काय करायची? मला सरासरी काय करायची आपल्याला? यांची मच्छर भाग जा सरासरी काय करायची? सरासरी. मच्छरने मी साथ दिली अलग कलरसाठी. ठीक आहे, काय करायची आपल्याला? यांची सरासरी काढायची. मग सरासरीसाठी काय करायची सर? दिलेला जो डाटा आहे यांचा आपल्याला मध्यांक असा अंक काढायचा की जो गरीबाच्या बी घरी गेला ते लाजीरवाना वाटणार नाही, श्रीमंताच्या घरी गेला ते लयच कमीपणा वाटणार. म्हणजे पहा, असा श्रीमंत काढायचा आहे, असा माणूस शोधायचा की जो गरीबाच्या घरी गेला या माणसाला एकदम कसं बी फील होणार नाही, आणि तो श्रीमंताच्या घरी गेला तरी बी त्याला असं फील होणार की आपण एकदम मोठ्या घरी आलो. साधारणतः असा अंक शोधायचा यांच्या ह्याच्यातला जो एकदम जास्त बी नाही जास्त कमी बी नाही, मध्यांक जो की सगळ्यांमध्ये सारखा वाटप होणार आहे. त्याच्यासाठी काय करणं तुम्हाला? मग पहा, 4 अधिक 6 अधिक 3 अधिक 2 अधिक 5. कारण सगळ्यांमध्ये वाटप करणे सगळ्यांच्या जमा होऊन जाईल ना. तेरे पास कितना निकाल? सबके पास से निकाल लिया. अभी सगळ्यांमध्ये वाटप करायची आहे. सगळ्यांमध्ये वाटप करायसाठी आधी काय ते जमा करणं पडतं. जमा करण्यासाठी आपण काय करतो? मग त्यांची बेरीज. वाटण्याआधी आपल्याला काय करायचं? त्यांना जमा. मग जमा केले, त्यांची बेरीज केली. मग आता त्यांना वाटणे म्हणजे लोकांमध्ये विभागणे, भाग करणे. मग भाग करण्यासाठी आपण काय करतो? त्याला भागतो. किती लोकांमध्ये भागायचं सर? 1 2 3 4 5. 5 लोकांमध्ये भागायचं म्हणून भागीला काय आलं पाहता. मग सर 6 4 10, 10 3 13, 13 2 15, 15 5 20 भागीला 5. आणि उत्तर काय आलं सर? 5 चोक 20. म्हणजे समान भागात जर विभागायचं असेल तर याचं उत्तर येईल सर 4. जे की प्रत्येकाच्या वाट्यावर 4 येईल. म्हणजे या अंकांची सरासरी आली सर 4. काय? जर हे अंक स्वतः एकत्र केले आणि नंतर सारख्या प्रमाणात जर वाटायचे असेल तर यांची सरासरी आली सर 4. किती आली? यांची सरासरी 4 आली. हे आपलं उत्तर आहे याचं. एवढी सोपी सरासरी. काही आहे का सरासरीमध्ये? नाहीये. पहा काय झालं, आता याच्याकडे 4 होते, याच्याकडे 6 होते. यानं म्हणलं माझ्याकडे शिल्लक आहे तर मी काय करतो? एखाद्याला देऊन टाकतो. बरं, मग याच्याकडे शिल्लक होते 2. आपण सरासरी समजून घेतली 4 शिल्लक होते, याने याले दिले. याच्याजवळ एक शिल्लक होता, याने याले दिला. झालं, मिलबाटके खाएंगे ना, अशातला कार्यक्रम आहे. सरासरी म्हणजे काय? ज्याच्या जो जास्त आहे त्याचे कमी होते, ज्याच्या जो कमी त्याचे जास्त होते. ही एकच कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, बाकी काही कन्सेप्ट नाही. याचा आपण गुणधर्म बी पाहणार आहे, त्याच्या आधी आपण साधारणतः भूमिका. माझ्या मते हे जे थोडंफार एकदम बेसिकातलं बेसिक सरासरीचं तुम्हाला प्रत्येकाला समजलं असेल. काय सरासरी म्हणजे काय? तर सर दिलेल्या संख्यांची बेरीज करून एकूण संख्येने त्याला भागणे. का बरं? कारण ते एकूण संख्येमध्ये भागण्यासाठी आपल्याला दिल्या आधी जमा करणं पडेल, आणि जमा केल्यानंतर एकूण किती भाग आहे त्याच्यात त्याला विभागणं पडेल. तुम्हाला सर एकदम सोपे प्रश्न घेत आहे, फक्त 10 ते 15 मिनिटं, 1 तास. 1 तासानंतर चांगले रंगीला प्रश्न आपण घेऊ, आणि जे प्रश्न तुला 10 सेकंदात सोडवायला भेटतील. किती सेकंदात मोजून? 10 सेकंद. किती? 10 सेकंद. एवढं बोलू राहिलो, थांबा व्हिडिओ चालू आहे. ठीक आहे. मग याच्यानंतर दुसरा भाग आपण समजून घेऊ. पाहा, आता एकदम बेसिक डाटा तुला दिला गेला, एकदम बेसिक डाटा तुला दिला गेला. आता याच्यानंतर पुढचा डाटा कसा येईल पाय. तुला म्हणलं जाईल काही संख्यांची बेरीज, काही संख्यांची, आता डाटा दिलाय का? नाही, काही संख्यांची सांगितलंय. काही संख्यांची बेरीज 425 आहे. काही संख्यांची बेरीज 425 आहे. तसेच काही संख्यांची बेरीज 25 आहे. तसेच त्यांची सरासरी 19 आहे. 19 असेल ना रे?
अशी तशी. तसेच त्यांची बेरीज काय आहे? एक मिनिट हा. काही संख्यांची बेरीज तसेच त्यांची सरासरी 19 आहे. 25 एक 25, 16 आहे हा. 17 आहे. किती आहे? तसेच त्यांची सरासरी, तसेच त्यांची सरासरी. हे प्रश्न बेसिक तुमची फक्त कन्सेप्ट बिल्ड करण्यासाठी चालू आहे हा. बाकी पुढे एकदम सोपला शॉट आहे आपल्याकडे, काही टेन्शन नाही का. त्यांची सरासरी 17 आहे. तसेच त्यांची सरासरी किती आहे? 17 आहे. तर त्या एकूण किती संख्या आहेत? तर त्या एकूण किती संख्या आहेत? भाऊ अक्षर समजत असेल तुम्ही बोलतो मी तोंडाना, हेडफोन कानात ठेवतो. किती संख्या आहेत? प्रश्न एकदम साधा सोपा सरळ. ठीक आहे. काय म्हणणं? काहीतरी संख्या आहे, ए बी सी डी. सर संख्या होत्या एबीसी काऊन लिहिली? सॉरी, पण संख्या दर्शवतच काय? काहीच्या माहिती आपल्याला माहिती काय तर नाही. मग संख्या दर्शवण्यासाठी जेव्हा संख्या माहित नसतील तर त्यावेळेस वापरले जाते अल्फाबेट, म्हणजे ए बी सी डी. ठीक आहे. म्हणून काय वापरू आपण? ए बी सी डी ई एफ. किती मला माहिती का नाही, म्हणून काही आहेत. मग त्यांची बेरीज दिली आपल्याला, त्यांची बेरीज दिली आपल्याला. मग त्यांची बेरीज किती दिली सर? त्यांची बेरीज दिली मला 425. काय दिली मला त्यांची बेरीज? 425. आणि मला अशी संख्यांची गरज नव्हती ना. सरासरीसाठी काय आहे? संख्या दिलेल्या सर्व त्यांची बेरीज आपल्याला करणं पडते, म्हणजे काम वाढतं. ते काम त्यांना कमी करून दिलंय. संख्यांची आपल्याला दिलेल्या संख्यांची काय करणं पडते? बेरीज. जे काही काम आपलं काय झालंय ऑलरेडी थांबलेलं आहे ना भाऊ, ते काम करायची गरज आहे का परत आपल्याला? नाही. मग ह्याच संख्या तुम्ही द्या नकार काय म्हणणं नाही, फक्त आम्हाला बेरीज द्या. दिली त्यांना बेरीज. मग बेरीज दिली, बेरीज दिली की काय करतात? सर एकूण किती संख्या आहे? मग भाऊ त्यांना गुतवला तुला. एकूण संख्या किती आहेत? एकूण संख्या किती मला माहिती नाही आहे. मग आता फॉर्म्युला दिलाय तुम्हाला. सर सरासरी काय असते माहिती का? दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज आणि भागेला एकूण किती संख्या आहेत ती. मग पाय साध्या भाषेत, सर दिलेल्या एकूण संख्या किती मला माहिती नाहीये, त्यांची बेरीज दिली आहे, एकूण संख्या किती नाही मला माहिती, पण यांचा भागाकार केल्यावर येते सरासरी, जे की मला दिलेली आहे. की काही संख्या आहे त्यांची बेरीज किती आहे? 425. तसेच त्यांची सरासरी किती आहे? 17. पहा मी तुम्हाला आधीच बोललो की 3 गोष्टी आहेत भाऊ, संख्यांची बेरीज, एकूण संख्या आणि त्यांची सरासरी. यांच्यापैकी तुम्हाला 2 गोष्टी दिल्या जातील आणि तिसरी गोष्ट विचारली जाईल. मुख्यतः प्रश्न हा सरासरीवरच बनतो, की संख्या दिल्या जातील आणि त्यांची सरासरी तुम्हाला विचारल्या जाईल. आणि ज्या संख्यांवरून तुला दोन्ही गोष्टी भेटतात की त्या संख्यांची तू बेरीजही करू शकतो आणि तसेच त्या एकूण किती संख्या आहे ते सुद्धा तू शोधू शकतोस. ठीक आहे. या दोन्ही गोष्टी तुला चांगल्या प्रकारे भेटतात. मग बघा काही विषय शिकाय एवढं नाही. मग सर एक्स बरोबर काय? सर हा भागेला आहे, हा इकडे गुणेला जाईल, हा इकडे गुणेला आहे, हा इकडे भागेला आहे. उकलीचे नियम इयत्ता 4थी 5वी. मग काय होईल सर? एक्स बरोबर होईल 425 भागेला 17. काय होईल? 425 भागेला 17. सर 17 एक 17, 17 दुने 34, 17 त्रिक 51. आपल्या बच्चा रोग नाहीये. मग भाग 17 एक 17, 17 दुने 34. सर 42 मधून 14 गेले किती उरता हो? 42 मधून 14 गेले, ह्या मते तरी वो 42 मधून 34 गेले ना रे, 6 2 8, किती उरता? 8. आणि 8 वर 5. काय उरले? 8 वर 5. परत किती न बघशील? 17 एक 17, 17 5 85. किती आले? 17 5 85. म्हणजे x बरोबर किती आले रे? 25. म्हणजे किती संख्या आहे त्या? 25 संख्या आहेत. तेच येतावर रे. 425 भागेला 17, 17 दुने 34 पाय 42 मधून 34 गेले, उरले तुझे 8. बरोबर आहे ना? मग बरोबर आहे. त्याच्यावर आले 5 आणि 17 5 85. किती आलं? 17 5 85. म्हणजे एकूण संख्या किती भावड्या? त्यात 25 संख्या आहे. एकूण किती संख्या आहे त्यात? 25. हा झाला तुझ्या दुसऱ्या टाईपचा प्रश्न. पहिल्यांदा संख्या दिली जातील, त्यांची सरासरी विचारली जाईल. नंतर तुला संख्यांची बेरीज विचारली जाईल, संख्यांची सरासरी दिली जाईल, ते विचारलं जाईल काय की एकूण संख्या किती होत्या. काय? एकूण संख्या किती होत्या. आणि तिसऱ्या प्रकारचा प्रश्न काय येईल? तपाय म्हणलं जाईल 22 संख्यांची सरासरी, 22 संख्यांची सरासरी
22 संख्यांची सरासरी 18 आहे. 22 संख्यांची सरासरी 18 आहे. तर त्या संख्यांची बेरीज मात्र काढा. तर त्या संख्यांची बेरीज काढा. काय म्हणलंय? 22 संख्यांची सरासरी 18 आहे. 22 संख्यांची सरासरी 18 आहे. तर त्या संख्यांची बेरीज मात्र तुम्ही काढा. काही नाही सर, एकदम सोपं आहे. आपल्याला फक्त 3 गोष्टी सर दिलेल्या संख्या असतील त्यांची बेरीज करायची, एकूण संख्या किती ते पाहायचं आणि आपली सरासरी काढायची. मात्र याच्यात विषय वेगळा आहे की सर सरासरी दिलेले आम्हाला 18 संख्या आहेत. कोणत्या आहेत काय काही घेणं नाहीये. संख्या आहेत असे संख्या आमच्या मॉडेलमध्ये येत नाही. आमच्या मॉडेलमध्ये येणाऱ्या 3च गोष्टी सर संख्यांची बेरीज आहे, एकूण संख्या किती येते आणि या डाटामध्ये आम्हाला 2 गोष्टी दिल्या, तिसरी गोष्ट आम्ही काढू शकतो. ठीक आहे. पहा मग सर संख्यांची सरासरी 18, एकूण संख्या आहे 22. सॉरी एकूण संख्या आहे 22. पहा ना 22 संख्यांची सरासरी 18 आहे. तर संख्यांची बेरीज का? बेरीज ही दिलीत आन्सर. बेरीज इन एक्स. बेरीज माहिती का आपल्याला? नाही. 18 संख्यांची सरासरी 18 भागिले 22 काऊन? कारण आपण भागिले करतो सर एकूण संख्या आणि एक संख्यांची बेरीज. मग करा. मग x बरोबर काय सर? I x इथेच राहील. इकडे हा भागिले, इकडे जाताना गुणिला जाईल. 18 गुणिले 22. ठीक आहे. हा बस काहीच करणे तुम्हाला. गुणाकार करा. 18 दुने 36 6 चाले 3. 18 दुने 36 आणि 3 39 396. म्हणजे या संख्यांची बेरीज किती आली दादा? 396 आली. तर या संख्यांची बेरीज किती आली? 396 आली. आणि मित्रांनो जवळपास मी रिव्हिजन टाइप घेतो, त्याच्यामुळे एक एकच उदाहरण घेतोय. तुमच्या डोक्यात कन्सेप्ट छापून जाईल याच्यानंतर, एवढी गॅरंटी. आणि जर कोणी लयच वीक असेल तर दादा थोडाफार त्रास होईल. एका याच्यात तुला मी समजण्याची गॅरंटी नाही देऊ शकत. कारण कसं आहे नवीन डोक्यावर भार पडत चालतो. कारण ऑलरेडी तुझ्या डोक्यामध्ये 4 चक्र चालताय. तू अभ्यासाच्या थोडा दूर आहे अजून. ठीक आहे. आपल्या डोक्यातून भरलेल्या गोष्टी निघत नाहीये. जसं की ते ठीक आहे, तू समजू शकतो. मग त्यानंतर आपण आता येऊ बेसिक गोष्टींवर. जसं की ह्या 3 बेसिक गोष्टी पाहिल्या. आता आपण परत पहिल्या भागावर येऊ. म्हणजे आता तुला माझ्या मते समजलंय की सरासरी इज द गेम ऑफ नंबर्स वेअर यू सम द नंबर्स फर्स्टली अँड देन यू डिवाइड द नंबर्स. संपलं एवढंच येतं मला इंग्लिश. काही टेन्शन नाही घ्या. बऱ्यापैकी तर असं नाही म्हणता. ठीक आहे. इंग्लिशचे क्लास घेऊ आपण, पण घेणं नाही आहे. काऊन असंच काय करणं यांची सरासरी काय भाऊ. तुला वाटत असेल आवाज सर आपले सरासरी ते शिकन बेरीज करेन भागी नाही. पिक्चर तो बहुत अच्छा होणार आहे. सस्पेन्सेबल पिक्चर आहे ना आपला. एक ना जेवढा पिक्चर पासा तेवढा ते लेक्चर राहील. सस्पेन्स एवढा नाही पिक्चरात की तुम्ही विचार करू शकणार नाही. सस्पेन्स एकदम सस्पेन्स पा कसा राहील. सस्पेन्स पा पिक्चर मध्ये कसा राहील. सगळ्यात पहिली बेसिक पद्धत सर 6 अधिक 13 अधिक 17 अधिक 15 अधिक 18 अधिक 21. हे बोरिंग पिक्चर आहे आपला दरडायमाचा. भागिले काय सर एकूण संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6. भागिले किती संख्या आहे? 6. किती संख्या आहे सर भागिले? मग 6 संख्या आहे. मग पाय सर बेरीज कशी करायची मी ना सांगेल तुला. बॅच मध्ये जे असतील त्यांना माहिती. बॅच मध्ये कशी 9 8 आणि 1 9 9 5 14 14 आणि 7 21 21 आणि 3 24 24 आणि 6 किती झाले? 30. 30 0 आजच्याला 3. सर 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6 आणि 1 7 7 आणि 1 8 8 आणि 1 9 90 भागिले 6. काही सर 90 भागिले 6. 6 1 6 उरले 3 3 वर 0 6 पंचे 30. काली सर सरासरी 15. काली सरासरी 15 सरासरी आली सर. काली सरासरी 15. पण आता जुनी मेथड आहे आणि पण हीच मेथड वापरायची आहे. कुठपर्यंत कशी काय वापरायची तुम्हाला सांगतो. पाहता मी तुम्हाला एक वेगळी मेथड शिकवणार आहे पण ती वापरायची केव्हा एकदम क्लिअर कट तुम्हाला माहिती देऊन देतो. ती मेथड शक्यतो अशा वेळेस वापरायची की नंबर्स थोडेफार मोठ्या प्रकारची ज्या ठिकाणी बेरीज करणं या संख्यांची कुठेतरी लेंदी जाणार. काय जे मेथड मी तुम्हाला आता सांगणार आहे की त्या मेथड वापरायची केव्हा की हे लहान लहान अंक यांची बेरीज करणं काहीच विषय की 13 हे 30 झाले 30 नंतर हे 15 45 झाले 45 6 तुमचे 51 आणि 51 18 आणि हे झाले आपले 69 हे 21 झाले 90. ठीक आहे. एकदम सोपे सोपे नंबर आहे. पण ती मेथड केव्हा वापरायची जेव्हा मोठे अंक असतील आभाळा एवढे आणि त्या अंकांमध्ये काय असेल गॅप थोडा थोडा असेल. असं नाही एक 5,000 दुसरी 8,000 तिसरी 9,000 तिसरी 12,000 नाही. गॅप लय झाला. गॅप थोडा थोडा असेल जो तुमच्याकडून वजा केला जाईल.
जसं की पहा, फॉर एक्झाम्पल मी काय करतो, यांच्यामधून कोणता एक नंबर सिलेक्ट करतो, यांच्यामधून नाही जरी केला तर तुमच्या मनानं असा नंबर सिलेक्ट करा की ज्यामधून या संख्यांची वजाबाकी करणं सोपी जाईल, यामधून त्यांची वजाबाकी करणं काय जाईल थोडीफार सोपी. जसं की एक तर मागे 5 असणं किंवा 0 असणं, असा भागाचा नंबर शोधायचा. समजा तुमची इच्छा झाली की सर मी याच्यामधून 0 असता नंबर 20 कन्सिडर करतो की हे सरासरी आहे, मी ना भाकीत धरलं. भाकीत म्हणजे काय की मी भविष्यवाणी केली की 20 हे माझे उत्तर असणार आहे, भले तो भविष्यवाणी खोटी आहे पण त्याला खरी बनवायचं काम करीन ना मी. बाळा तुझ्या डोक्यात तुझ्या आयुष्यात एकदम जास्त टेन्शन आहे, अरे कोणाच्या आयुष्यात टेन्शन नाहीये, कोणाची चिवत्या बनवतोय तू, ठीक आहे सॉरी शब्दासाठी. पा किती आहे 20 आहे, बरं पाम पुढे आता काय होईल, काहीच नाही होणार. मग मी काय केलं 20 मानलं, मग सर हे 20 मानलं याचं काय करा, मी आता लोणचं घाला, ठीक आहे 20 मानलं मग आता 6 काय करायचं याच्यानंतर जे मानलंय त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर किती न कमी आहे सर, 20 आणि 14 मध्ये कितीचा फरक येतो सर, 20 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे सर 14चा. पण हे पहा संख्या जर 20 पेक्षा लहान आहे तर वजा चिन्ह द्यायचं, लहान असेल तर वजा. किती न कमी सर 7, किती न कमी सर 3, किती न कमी सर 5, किती न कमी 2, आणि किती न जास्त सर 1, किती जास्त आहे 1 जास्त आहे, ठीक आहे. हा काय करा सांग, यांची ऋण धनाची नियम माहिती आहे त्याच्यानुसार यांची बेरीज करून घ्या, आणि हा एक तर धनच आहे ना, ठीक आहे. हा मग सर काय होईल माहिती का, 14 आणि 7 21, 21 आणि 3 24, 24 आणि 5 29, 29 आणि 2 31, म्हणजे ऋण 31 आणि धन 1. काय आहे सर ऋण 31 आणि धन 1 यांचं उत्तर काय आलं सर ऋण 30. यांचं उत्तर काय आलं सर ऋण 30, यांचं उत्तर आलं ऋण 30. आणि या ऋण 30 ला काय करायचं एकूण संख्यांनी भागा, 1 2 3 4 5 6, हा 6 1 6 6 5 30 म्हणजे ऋण 5 हे आलं उत्तर. ऋण 5 हे 20 आणि हे 15 यांचा संबंध असते जवळपास, सांगतो ना संबंध. जे तू मानलंय तिला तुला काय सांगलं की खोटं आहे तू, तिला सरळ कर. सरळ कसं करायचं, जे तुला मानलंय त्याच्यातून काय कर 5 कमी कर. आता हे मी इथं का बरं घेतो तुम्हाला सांग सर, याच्यापेक्षा तर पहिली मेथड सोपी नव्ह, ते सोपी आहेच पण हे वापरायचे केव्हा आहे तुम्हाला मी आधीच बोललो. आता तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी मी इथं घेतोय. ते वापरायची केव्हा, जेव्हा जास्त नंबर्स मोठे मोठे असतील, बेरीज करायला वेळ लागत असेल तेव्हा, कारण तेव्हा ही गोष्ट जे तुम्हाला कमी टाइमात काम करून देणार आहे. अशी ते कमी कामात काम करून देते पण तुमच्यासाठी नवीन आहे म्हणून तुम्हाला ते जास्त वाटू शकते. काय कर, जे तुम्ही 20 मानले त्यातून 5 कमी कर. पहा इथे 5 जर ऋण आले तर कमी करायचे, धन आले तर जास्त करायचे, ठीक आहे. मग काय करशील उत्तर काय याचं 15, त्या उत्तर येण्याचं 15. असं काही नाही की मी या मेथडचा शोध लावला, सगळ्या गणिताच्या मास्तरांनी मेथड माहिती, म्हणजे 90% तरी गणिताच्या मास्तरांना याची मेथड माहिती, एवढं काही विशेष ते नाही, ठीक आहे. चलो आगे तुम्हाला समजावून देणं माझं काम. फॉर एक्झाम्पल आता याची बेरीज तुम्ही लगेच करू शकता, सर 17 23 40 आणि 20 60 आणि 70 आणि हे 85, 85 भागीला किती करणार 3 आणि 2 5, 5 1 5 उरले 3 3 5 5 7 35. सर 17 काय आला आमचं सरासरी. तुम्हाला माहिती सर काय करायची हो, यांची बेरीज करायची, बेरीज केल्यानंतर काय करायचं भागीला एकूण संख्या किती 1 2 3 4 5 या एकूण संख्या, त्यांनी काय करायचं त्याला भागायचं. काय करायचं त्या संख्येने त्याला भागायचं, जे की तुम्ही साधारण भागात त्याला भागून घेतलं, एवढं काही विशिष्ट नाहीये, एकदम सोपं आहे, ठीक आहे. पण आपली मेथड दुसरी काय, पहिली मेथड तुम्हाला माहिती सगळ्यांची बेरीज करा, भागीला एकूण 5 करा आणि कार्यक्रम करून टाका, आणि तेच करायचं या ठिकाणी. कारण सोपे क्रमांक बेरीज करणं सोपी आहे, आणि पेपरात धांदल्याने करत बसायच्या की 7 3 10 0 0 काय करून काय नाही, झाला कार्यक्रम मोडला आधी. आणि टाइम उत्तर तर बरोबर काढशील, उत्तर तर बरोबर काढशील पण टाइम पास लय करशील, जो की आपल्याला करायचा आहे का भाऊ नाही, ठीक आहे. हा तर बघा मग काय, बघा काहीतरी बघा. पहा काय करायचं, मी मानलं सर, आता मी मानतो काय मानायचं, कोणाच्या जवळपास आहे सर 20 मानले, ठीक आहे. काय केलं मी ना 20 माझे मानून घेतले की सर माझं उत्तर आता बी 20 आहे. अरे किती खोटं बोलतो बाबा, ठीक आहे. हा मग 20 मानलं, किती न कमी सर 5 आण, 10 न कमी आहे 0, कारण कमी जास्त काहीच तिथं 0 मानून घ्यायचं. किती न कमी सर ऋण 3 आण, किती जास्त आहे सर धन 3 आण. हे 3 आण कमी 3 आण जास्त आहे, दोन्हीच्या दोन्ही कॅन्सल, कारण तुम्हाला माहिती आहे ऋण 3 धन 3 उत्तर 0 येणार आहे. बेरीज करायला असेल ना पा सर ऋण 10 ऋण 5 ऋण 3 ऋण 18 आणि धन 3, ऋण 18 धन 3 3 कॅन्सल, ऋण 15 असे उत्तर येणार. इथे जर सारखी संख्या असती आणि धन आणि ऋण असतात ते कॅन्सल करून टाकायचं, यांची बेरीज कर. ऋण 10 ऋण 5 ऋण 15 भागेले किती करशील 1 2 3 4 5, 5 त्रिक 15 म्हणजे ऋण 3 उत्तर. त्यांचं म्हणणं आहे जे तो मांडलं त्याचं आता ऋण 3 म्हणजे जवळ जवळ येतो.
म्हणजे उत्तर काय तुझ्या सर मग उत्तर येईल 17. का उत्तर येईल मग 17 माझं काय येईल उत्तर. आता ह्या मेथडची तुम्हाला आहे ना जे मेन गोष्ट आहे ती इथं नाही समजणार त्याचा मेन मिनिंग. आता पुढे जो येणारी प्रश्न आहे ना त्याच्यावर तुम्हाला त्याची मेन काय अर्थ काय त्याचा म्हणजे काय त्याचं म्हणणं काय हा चाला ना प्रश्न. हा चाला प्रश्न काही दूर जायची गरज नाहीये. आता इथं तितोंबे काय होती की सर 4 आणि 2 6 आणि 6 आणि 8 मग किती होतात 6 आणि 8 आणि 10 आणि 4 14. हा हेच टाइमपास. तुम्ही असं करता बी नाही रे. तुम्ही काय करता डायरेक्टली हा किती आहे 67 अधिक 57 अधिक 78 अधिक 72 अधिक 74 अधिक 60 करा बेरीज. 7 आणि 7 14 14 आणि 8 14 आणि 8 14 आणि 8 14 आणि 8 14 15 16 17 18 19 19 20 21 22 हा 22 14 आणि 8 22 22 आणि 2 24 24 आणि 24 आणि 4 28 8 चला 2 2 6 आणि 2 8 8 आणि 5 8 आणि 5 13 13 आणि 13 आणि 7 20 20 आणि 7 27 27 आणि 7 27 आणि 7 27 आणि 7 27 आणि 7 34 34 आणि 7 40. मग 408 408 भागेला भागेला 1 2 3 4 5 6 6 6 6 6 36 6 6 36 उरले उरले 4 4वर 8 आणि 6 8 48 म्हणजे 68. हे आमचं उत्तर. हे करता तुम्ही पेपरात हे करायची गरज नाही. कशाला करता रे काम धंदे रे काय गरज पडली. पहिली गोष्ट ते बेरीज करता नाही बेरीज चुकून बी करा ना कारण तुम्ही पोलीस बनणार रे दादा नो घरातलं सामान आणताय का तुम्ही अशा प्रकारची बेरीज करताय लहानपणी ठीक होतं. पा कशी करायची बेरीज बी करणार शिकलं. एकक स्थान पाहिजे सगळ्यांचं एकक स्थान 0 4 4 4 2 6 6 8 14 14 7 21 21 7 28 8 हच्च्याला 2 6 2 8 8 7 15 15 7 22 22 7 29 29 5 34 34 7 40 भागेला किती करायचे 3 आणि 3 6 6 6 36 उरले 4 4वर 8 6 8 48 68 उत्तर आलं. ही मेथड करा आणि या स्पीड वाढवा. ह्या स्पीड का जमीन आपल्या मनानं कोणती बँक घ्यायची 6 अधिक 88 अधिक 89 9 8 17 17 6 17 7 23 3 3 हा हे करत राहा. तुम्हाला हळूहळू हळूहळू त्याची पाठांतर होत राहील. तुमचा नंबर होईल हा 9 7 16 17 6 16 हा 16 9 16 9 किती होतील मग हा 4 आणि 5 वरती 25. हे स्पीड हळूहळू वाढेल तुमचा एका गट्टे वाढणार नाही हळूहळू तो स्पीड वाढणार तुमचा. आणि पा या मेथडचा आता पा मी जी मेथड सांगली ती तिचा फरक पाहिजे कसा परिणाम. हा आता मी काय करतोय आता यांच्यातला एक बी पटत मी मामाना 70 घेतले मी म्हणा काय घेतले 70 70 मानले वजा 3 वजा 13 अधिक 8 अधिक 2 अधिक 4 मानले आपण ना करून टाकले. 70 पेक्षा पहा ना 3 आनं कमी आहे ऋण 3 लिहिले 13 आनं कमी ना 70 मधून पहा ना 70 मधून 10 गेले 60 वरचे 3 13 8 आनं जास्त म्हणून धन 8 2 आनं जास्त म्हणून धन 2 आणि 4 आनं जास्त म्हणून ये 13 आणि 3 ऋण 16 आणि 8 आणि 2 10 10 आणि 4 16 8 आणि 2 10 10 आणि 4 14 झाले 14 ऋण 16 धन 14 ऋण 16 आणि धन 14 याचं उत्तर किती झालं रे गडबड भाऊ काय रे अरे हा हे तर धरलंच नाही आपण ना सॉरी धन आणि काय रे ऋण 10 हे काय ऋण 10 ऋण 10 ऋण 13 ऋण 23 आणि ऋण 26 ऋण 26 आणि धन धन 6 8 आणि 6 14 धन 14 पा ऋण 26 धन 14 याचं उत्तर काय ते पहा बरं. याचं उत्तर येते सर ऋण 12 पाना 26 मधून 14 गेले सर 6 खालचे आणि 6 वरचे 20 मिनिट मधला पा बेरीज करताना काय करून घ्यायचं 26 मधून 14 जाऊ द्यायचे मधला कोणी त्यांच्या सर 20 आहे 20 20च्या वरती किती 6 आणि 20च्या खाली किती उरत आहे 14 ते 20 मध्ये 6 26 ते 20 मध्ये 6 आणि खालचे 6 6 किती झाले सर 12 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं ऋण आणि भागीला किती करसान 1 2 3 4 5 6 भागीला केले 6 6 1 6 7 दुने 12 उत्तर आलं वजा 2 जे मानले त्याच्यातून मधून वजा कर किती आलं सर उत्तर 68. नाही समजत असेल काही ताण घ्यायचं नाही जी बेसिक मेथड ते वापरायचं उत्तर काढायचं पा काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न केला आपण दुसरं काही केलं का नाही. नवीन शिकलेलं जमीन तेव्हा जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करसान अन्यथा नुसता शो पाहिला आणि सगळं डोक्यात गेला असं काही होणार नाही कारण तुम्ही एवढे अंतर्यामी एवढे खतरनाक एवढा तुमचं आयक्यू लेवल नाही माहित नाहीये. मी तर एकदम कमी आयक्यू लेवलचा माणूस आहे तुमच्यासारखाच. काही रे सर 12 आणि 8 20 20 आणि 19 39 39 आणि 5 44 भागीला 4 1 2 3 4 4 1 4 4 1 4 उत्तर आलं 11 म्हणजे 11 उत्तर किती आलं 11. ठीक आहे. हा आता तुम्हाला ही मेथड परत सांगेन मी इथं मोठ्या नंबर पा परत मोठ्या नंबर झाले. आता इथं बेरीज करणं थोडंफार अवघड जाणार आहे काय जाणार बेरीज करणं परत अवघड. या ठिकाणी नंबर कसा आढळायचा
मग सर एक मानून घेऊ मी. आता मानाचा कोणता आता पाहिजे 70 तीनदार आले म्हणजे इथली बेरीज वजाबाकी करणं चुकतंय. म्हणजे काय केलं मी 70 मध्ये सरासरी मानली. उत्तर किती काही घेतलं नाही का नाही पण 70 मानून घेतले. शहाणपणा केला थोडाफार तरी. 70 मानले काय म्हणे ती 0 धन 14 0 धन 36 0 धन 40 संपला विषय. पा काय केलं जे 70 मध्ये सरासरी 70 मानली कमी जास्त काहीच नाही कमी जास्त काही नाही या ठिकाणी बेरीज वाचूनच गेली. पा 40 आणि 36 सर 76 बेरीज करायला पटपट यायला पाहिजे भाऊ. हा 40 आणि 36 76 76 आणि 14 90 किती 76 आणि 14 90 90 भागीला 1 2 3 4 5 6 90 भागीला 6 केले काय सर 6 1 6 उरले 3 3 6 6 पंचे 30 6 पंचे 30 म्हणजे काय करणं पण हे धन आले कसे आले हे धन. मग धन 15 आले काय करायचं 70 मध्ये धन 15 केले उत्तर काय आलं सर 85. उत्तर काय आलं आपलं मग 85 की 70 मध्ये काय केले धन 15 15 काय केले त्याच्यात वाढवले म्हणजे आपलं उत्तर काय आलं सर 85 उत्तर आपलं आलेलं आहे. किती आलेलं आपलं उत्तर 85 आलेलं आहे. पाहू या संख्यांची सरासरी आहे संख्यांची सरासरी किती पा मानून घ्या सर मानले मी ना 50च मानले म्हणजे इडी 0 50 मानले धन 2 धन 17 आणि ऋण 19 ऋण किती झाले 19 पा 50 मानले ते हे किती झाले धन 19 आणि हे ऋण झाले 19 दोन्ही कॅन्सल झाले म्हणजे यांची बेरीज वजाबाकी किती आली 0 आणि म्हणजे 0 जर यांची बेरीज वजाबाकी आली याच्यात काहीच बदल होत नाही जे तुम्ही न मानले ते खरं म्हणजे पहा एक्सपिरियन्स नुसार म्हणजे भविष्यवाणी खरी होऊन गेली की नाही भविष्यवाणी खरी झाली की नाही आपली 19 धनाची 19 ऋणाची आणि दोघींचे कट होऊन गेली कट झाली म्हणजे उत्तर 0 आलं. आणि कधी लक्षात ठेवा यांचं जर वजाबाकी किती आली 0 यांची वजाबाकी जर आली 0 तर आपण मानलेल्या उत्तरामध्ये काहीच बदल होत नाही. काय आपण मानलेल्या उत्तरामध्ये काहीच बदल होत नाही. अशा प्रश्नात परत तुम्हाला बेरीज करायची सर कसं काय करा टाइमपास होऊन जाईल परत मोठा भागाकार करणे आहे ना. मग मानून घेतले मी ना 240 इथं 0 सर धन 22 240 पेक्षा 22 जास्त आहे सर ऋण 5 कारण 240 पेक्षा 5 ना कमी. मी काय सांगितलं मोठे नंबर्स असायला पाहिजे पण त्यांच्यातला गॅप जास्त नको तर गॅप कमी नाही यांच्यातला 22 5 आणि 59 चा गॅप जास्त नाही. आता 240 जर मानलेच आहे तर 240 पेक्षा किती जास्त आहे सर 60 न जास्त 300 म्हणजे एक कमी म्हणजे 59 धन 59 काही धन 59 पा यांची बेरीज करा आणि त्याच्यातून वजा करा मग काय होईल सर 59 अधिक 22 9 2 11 1 हातच्याला 1 5 आणि 3 8 81 वजा 5 किती आले सर 76 किती आले 76 आणि 76 भागीला किती कर सांग सर 1 2 3 4 4 भागा 4 1 4 उरले 3 3 नावर 6 4 9 36 किती आले मग 19 काय करणार सर धन 19 आले म्हणजे अधिक 19 कर बघायचं अधिक काय करणार त्याच्यात 19 सर 9 5 2 किती आलं उत्तर मग 259 किती आलं उत्तर 259 इतकं आपलं उत्तर आलं. नाही तर तू इच्छा असेल सर 9 5 14 बेरीज करतो बेरीज केल्यावर मी भागतो मग उत्तर काढतो बिनधास्त काढ काही म्हणणं नाहीये काही चुकीचं नाहीये. गाडीची का ते बॉटल वस्तून दे खाली पडली ती चालू आहे ना व्हिडिओ काय झाला टाइम हो विचार ती इकडे अन्न लवकर निघाल का तुले ठीक आहे. काय उत्तर आलं मग आपलं 259 काढावर याचं उत्तर निघालं का स्पीडली काढा रे टाइमपास नका पा सर काय करेन मी याच्यात मी मानून घेईन मानून तर घे पण पाय सांगितलं काय एक तर शेवटी 0 पाहायचं असं नाही की याच्यातली संख्या धरली पाहिजे नाही बी धरली तर काही प्रॉब्लेम नाही. या सगळ्यांच्या आसपास कोण वाटतं आपल्याला सर 80 धरून पाहू आपण धरू 80 मी काय केलं मी उत्तर कन्सिडर केलं 80 पेक्षा सर +12 -6 -17 +2 -12 आणि -15 70 मानलेलं परवडलं असतं मला माहिती. एक काम करा हे पहा हे तर ठीक आहे येऊन जाईल एक काम करू आपण जाऊ द्या नाही तर दोन्ही कॅन्सल झाले
+12 -12, ठीक आहे. आता त्याच्यानंतर अजून कोणी कट होतं का पहा, प्लस तर दोनच एकच, ठीक आहे. हा +2 आणि हे -17 याचं उत्तर येईल -15, -15 -30 आणि -6, -30 -6 म्हणजे झाले -36, -36 1 2 3 4 5 6 काय भागिले 6, 6 1 6 6 6 36, उत्तर -6 काय येणार -6 म्हणजे मानल्यामधून -6 करा, -6 केलं उत्तर आलं सर 14. काय उत्तर आलं आपलं ऑप्शन क्रमांक 4. काय उत्तर आलं आपलं 74 या आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. काही विशेष का, एकदम साधं सोपं सरळ प्रश्न आहे, काही एकदम नाही एवढा, ठीक आहे. पण मी काय म्हणत तुम्हाला की 80 मानायच्या जागी आपण 70 मानू, कारण काय 70च्या जास्त जवळपास अंक आहे. 70 मानला असतं ते ह्यालाच तर +22 न, यालाच तर +4 -7 हा, हे +12 हे -2 -5, ठीक आहे. आता पहा, आता काय करणार होतो आपण मग धन 22 आणि धन 12 किती झाले असते सर 34, धन 34 उलट इथे जास्त घनमानी परिणाम होते. -2 -2 -5 आणि -2 -7 -7 आणि -7 सर -14 -14. बाकी आपण केलंय सगळं धन 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 22 आणि धन 4 आणि हे धन 4 बी 4 म्हणजे 38, धन 38 अधिक वजा धन 38 वजा 14 हे 4 आणि हे 2 24, पण धन 24 काय आहे धन 24 भागिले 6 1 2 3 4 5 6 6 1 6 6 6 6 चुक 24 म्हणजे काय करणार अधिक 4 उत्तर आलं तर मानलेल्या मध्ये अधिक 4 करा, उत्तर येईल 74. काय उत्तर येईल आपलं 74 इतकं आपलं उत्तर येईल. बाकी सरासरी कशी काढता तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत. आता काय करणं पडते सर सरासरी करण्यासाठी सर्व संख्यांची बेरीज, काय करणं पडते सर्व संख्यांची बेरीज आणि भागिले काय करायचं तुम्हाला माहिती आहे, एकूण संख्या आहे ती. आपण ही नवीन मेथड पाहिली आहे ते तुम्ही समजून घेतलीच पाहिजे, एवढं काही विशेष नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर 29 12 22 39 30 51 काय 39 12 22 22 39 30 51 मानून घे. काहीतरी काही प्रॉब्लेम आहे का, नाही. मानून घ्यायची तर काय तर मी मानून घेतो 30 समज, काय मानली मी ना 30, माहित आहे 0 मी तर पाय काय सर +9 वजा 8 वजा 18, कारण 30 मधून वजा 18 वजा 1 अधिक 21 अधिक किती झाले 21. तसं तर ह्या प्रश्नामध्ये मेथड वापरायची नाही हा, ही फक्त तुमची प्रॅक्टिस करण्यासाठी. जेव्हा तुमच्याकडे नंबरची लिस्ट जास्त असेल, जवळपास 10-12 नंबर असतील, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये गॅप कमी असेल आणि मोठ्या मोठ्या संख्या असेल तेव्हा ते वापरायचं, किंवा आधी जे प्रश्न आले 90 92 वगैरे किंवा 204 205 त्या प्रकारच्या प्रश्न ते वापरायचे, अदरवाईज वापरू नका. हे तरी माझं तुम्हाला सांगणं आहे, दुसरं काही नाही. मग पहा -18 येते हा, -18 काय कर सांग रे सर, पा 21 आणि 9 30, धन 21 धन 30, धन 30 झाले आणि ऋण 8 आणि 18 26 पहा ना, 8 आणि 18 26 आणि 1 27 ऋण 27, उत्तर काय सर धन 30 धन 3 धन ऋण धन 3 उत्तर आलंय. भागिले काय सांग सर धन 3 भागिले 1 2 3 4 5 6 6 ना भागा 6 1 6, आता म्हणजे तुम्हाला माहिती 0 हे झाले 30, 6 1 6 35 म्हणजे 0.5 धन उत्तर येते. काय उत्तर येते सर 0.5 धन. मग काय करसान अधिक 0.5 अधिक काय करसान 0.5 जे की 5 5 30 0 10 30, उत्तर काय सर 30.5. पुढे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर काय 30.5. पण अदरवाईज शक्यतो या प्रश्नात ही मेथड वापरू नका, तुमचे जम्बलिंग होईल. लहान लहान प्रश्नात काय टाइमपास होऊन जाईल तुमचा, दुसरं काय नाही, टाइम निघून जाईल. काय करायचं सर 51 आणि 39 झाले 90, 90 आणि 30 झाले सर 120, किंवा आपली मेथड तुम्हाला सांगितलंय बेरीज करायची एकदम बेसिक सर 1 10 12 14 14 आणि 9 किती झाले मग 23 3 23 3 हा चला 2 5 आणि 2 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 13 आणि 2 15 15 आणि 1 16 16 आणि 2 18 भागेला 3 आणि 3 6 साइन त्रिक 18 काय आहे साइन त्रिक 18 6 0 0 उरला हा 3 3 भाग जाईल का नाही, मग काय होईल इथं पॉईंट ठेवला इथं 0 आला 6 पंचे 30, उत्तर आला 30.5.
काय आलं उत्तर मग 30.5 आलं. काही टेन्शन घ्यायचं नाही. नवीन काय ते शिकवलं पहा. आता याच्यात तुम्ही सांगा सर मोठी संख्या मग ते वापरायचं का नका वापरा. पहा 2000चा 3000चा 2000चा गॅप आहे. एवढा गॅप असता ते वापरू नका. कारण ते वजाबाकी करता नाके नवून जातील. काय करायचं साधारण पद्धतीने आपली बेरीज. 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 0 0, 13शी सॉरी 13शी 3 हातच्याला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 16शी 6 हातच्याला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10शी 0 हातच्याला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15 आणि 4 19. किती झाला सर 19 वाला 6, 6 आणि 5 11 आणि 6 मग 19,063. भागिले किती करणार सर 4. भागिले किती करणार 4. सर 4 चौक 16 उरले 3 3 0, 4 7 28 उरले 2 2 6, 4 सक 24 उरले 2 2 3, 4 पंचे 20 उरले 3 3 0 इथं आला 4 7 28 उरले 2 2 0, 4 पंचे 20, 47 65.75. काय उत्तर आलं मग 47 65 म्हणजे 4765.75 हे काय आलं आपलं उत्तर आलं. एवढं काही विशेष ते नाही होत. ठीक आहे. राजाने क्रिकेटच्या 5 सामन्यांमध्ये 19 49 99 अरे यार सेंचुरी हुकली रे. सेंचुरी मारायला पाहिजे ती ना. 19 49 99 28 65 धावा काढल्या तर त्याच्या धावांची काय काढायची सरासरी काढा. एवढं काही टेन्शन घेऊ नका. 100 50 150, 150 आणि 20 170, 170 मधून 3 कमी करा म्हणजे 167. पहा बरं किती सोपी झाली यांची बेरीज करणं. बेरीज करणं किती सोपी करायची. 100 50 20 सर फुटके झाले का दिसत नाही का भाऊ चांगलं दिसतंय रे पण काय करायचं पहा. 100 मानले ना 50 मानले एक एक वाढवलाय तो आपण नंतर कमी करू. 1 रुपया शिल्लक गेला 1 रुपया वापस कर बसते. 100 50 150 आणि 20 170, 170 मधून 1 याचा कमी 1 याचा कमी येता म्हणजे 3 कमी झाले 167, 28 30. एक काम करा पहा नाही काम आणायचं तुम्हाला समजतो. 70 आणि 30 सर 100, 100 आणि 100 200. पहा सर 70 मानले किती कमी करणं ते लक्षात ठेवा. 70 आणि 30 100, 100 आणि 100 200, 200 आणि 50 250 आणि 270, 270 झाले ना. याला म्हणजे 70 मानले 30 मानलं यांच्यातून कमी करणं 7, 7 आणि 3 10 कमी करा. किती झाले सर 260. 260 भागिले किती सांग 5, 5 5 25 उरला 1 एकावर 0 5 गुणे 10 ज्याची सरासरी किती आहे 52. बेरीज करण्याची निंजा टेक्निक आपली निंजा सर मानून घ्या काही जास्त येईल जवळ जवळ येणार जास्त फरक न करता 71 82 मध्ये तिच्या तुम्ही नका मानजा कारण जास्त होऊन जाईल. 70 18 70 आणि 30 किती झाले सर 100, 100 आणि 100 200, 200 आणि 50 250 आणि 270 राऊंड फिगर 270 पण राऊंड फिगर थांबणार का नाही. कमी किती करणार सर याचे 5 याचे 2 म्हणजे 5 आणि 2 7 1 1 1 7 आणि 3 10 कमी करणार 270 म्हणून 10 कमी 260 तोंडीच उत्तर नाही घेण्याचं काही टाइम लागणार का पा. आणि या नंबर्स वर नका जा मी नक्की ते आधी रॅन्डमली बनवले होते नंतर आपण नंबर वाईज लावून त्यांना टाईप वाईज तर चला. रोहित विराट व सूर्यकुमार यांनी मिळून 228 धावा केल्या. जर विराटने सूर्यकुमार पेक्षा 12 धावा जास्त केल्या तर सूर्यकुमारने आता हा टाईप नंतर घ्यायचा तुम्हाला शिकवून देतो पण उमजणार कमी असं वाटतं मला कारण काय हा टाईप आपण पुढे ठेवलाय पण ठीक आहे. समजा रोहित विराट आणि सूर्यकुमार यांनी मिळून किती धावा केल्या 128 228 यांच्या तिघींच्या धावांची बेरीज किती 228 आहे. जर विराटने सूर्यकुमार पेक्षा 12 धावा जास्त केल्या कोणी विराटने सूर्यकुमार पेक्षा 12 धावा जास्त केल्या बर व सूर्यकुमारने रोहित पेक्षा 9 धावा कमी केल्या व सूर्यकुमारने रोहित पेक्षा 9 धावा कमी केल्या म्हणजे सूर्यकुमारने सगळ्या कमी रन केले एवढं समजतं आपल्याला. तर रोहितने किती धावा केल्या समजा आता पा रोहितची रनांची कंपॅरिझन कोणासोबत झाली सूर्यासोबत भाऊ सोबतच. आता टाईप पुढे घेणार पण तुम्हाला वाटेल नाही येत ना सर म्हणून पुढे लोटला अरे तुम्ही लय हुशार आहे भाऊ. हा आणि रोहित पेक्षा 9 धावा कमी केल्या तर काय होईल पा हो खूप जायगा ठीक आहे. सूर्याने मी मानली x सूर्याला काय मानलं आपण ना x सूर्यपुत्र कर्ण सूर्याला काय म्हणलं आपण ना x. मग काय सांगितलंय विराटने सूर्यकुमार पेक्षा 12 धावा जास्त केल्या म्हणजे x पेक्षा 12 धावा जास्त केल्या म्हणजे काय सर
यक्स तर येईनच, पण 12 धावा अजून जास्त केल्या. विराटनं काय केलं, सूर्यकुमारपेक्षा 12 धावा जास्त केल्या. मग आणि सूर्यकुमारने रोहितपेक्षा 9 धावा कमी केल्या. आणि काय झालं, सूर्यकुमारने रोहितपेक्षा 9 धावा कमी केल्या. याचा अर्थ काय, रोहितने सुद्धा सूर्यकुमारपेक्षा 9 धावा जास्त केल्या. अरे मी जर म्हणलं की भाऊ तुझ्याजवळ 50 रुपये, माझ्याजवळ 70 रुपये, की मग तू काय आणशील, भाऊ पेक्षा सरांजवळ 20 रुपये जास्त आहे. मी अजून काय म्हणी, मयापेक्षा तुझ्याकडे 20 रुपये कमी आहे. मया प्रकारे मी वाचीन, मी तुला कमी दाखव नाही ना, माझ्याकडे जास्त ते नको दाखवतो, मी मोठा होऊन जाईल, पण तुझ्याकडे कमी ते दाखव. ठीक आहे, तसंच मग मानलं काय त्यांना की रोहित पेक्षा सूर्यकुमारने रोहितपेक्षा 9 धावा कमी केल्या. म्हणजे याचा अर्थ रोहितने सूर्यकुमारपेक्षा 9 धावा जास्त केलाय. काय आहे, सूर्यकुमारने म्हणजे रोहितने सूर्यकुमारपेक्षा जास्त धावा केल्या. किती, 9. म्हणजे x अधिक 9. रोहितच्या धावा किती आल्या, मग x अधिक 9. ह्या तिघींच्या धावा ज्यांची बेरीज 228. मग बेरीज करून घेऊ, x अधिक 9 अधिक x अधिक 12 अधिक x बरोबर 228. x x x 3x अधिक 12 9 12 8 20 आणि 1 21 बरोबर 228. काही सर 3x बरोबर, आता हे धन इकडे येताना ऋण उकल, 228 वजा 21 आणि 3x बरोबर काय होईल सर, 8 1 गेला 7, 2 2 गेले 0. सॉरी रे, हा सर काय झालं, 8 1 गेला 7, बरोबर आहे. 2 2 गेला 0 आणि या 2 जसाचा तसा 207. हा बरोबर आहे, काय चुकलं माया. 3x बरोबर 207 आणि x बरोबर काय येईल 207 भागिले 3. x बरोबर काय 207 भागिले 3 आणि x बरोबर काय सर 3 सक 18, 3 सक 18 उरले किती, 2 2 7 आणि 3 9 27. म्हणजे 69 रन कोणाचे आले सर, सूर्याभाऊचे. सूर्याभाऊचे किती रन आले सर, 69. आता हे बेसिक पासून सांगतो मला व्यवस्थित, कारण कसं नंतर उंच झाला पाहिजे. हा ठीक आहे, आपले आहे पहा. मग सूर्याभाऊचे किती रन आले सर, 69. किती रन आले, 69. मग आपल्याला काय विचारले तर रोहितने किती रन बनवले, याच्यापेक्षा 9 रन जास्त, म्हणजे काही 69 अधिक 9 किती रन आले सर, मग 78. रोहित भाऊ 78 रन केले, काळजाचा तुकडा. आणि विराट भाऊने केले 80. 10-20 रनांनी काय केलं सर, सेंचुरी उठवली. 78 रन कोणी केले, मग रोहित भाऊनं काय केले सर, 78च रन केले. काय केले रोहित भाऊनं, 78. हा त्याचा एकदम बेसिक पद्धत होती, काही टेन्शन नाही घ्या, उमजून जाईल तुम्हाला प्रश्न. उमजला नसतावी सांगण्याची पद्धत थोडीफार कॅज्युअल होती. हा एका खेळाडूच्या 3 क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अनुक्रमे 130, 150 आणि 200 धावा केल्या तर त्या खेळाडूची सामन्यांची सरासरी काढा. मधातच एक टपून गेला प्रश्न. 0 5 आणि 3 8 आणि हे 4 480 भागीला 3. जर भागलं 3 उत्तर येतं 160. 3 1 3 उरला 1 1 8 3 सक 18 आणि 0 जसा तसा सरासरी आली 160. किती आली सरासरी, 160. पा टाईप क्रमांक, एका वर्गातील 40 विद्यार्थी किती आहे 40, त्यांचे सरासरी गुण किती आहे 320. त्यांचे सरासरी पा, विद्यार्थ्यांची सरासरी किती रे सर, विद्यार्थ्यांची सरासरी आहे, विद्यार्थी किती एकूण, विद्यार्थी सर 40, म्हणजे एकूण संख्या किती आहे सर 40. दुसरा टाईप पालता आपण, एकूण संख्या किती आहे सर 40, त्यांची सरासरी सर 320. तर त्यांचे एकूण गुण किती, म्हणजे त्या विद्यार्थ्यांची एकूण गुणांची बेरीज किती ते आपल्याला विचारलं. काय तर त्यांच्या एकूण गुणांची बेरीज किती. मग बेरीज काय काढणार सर, सरासरी, फॉर्म्युला माहिती, सरासरी नाही, सरासरी बरोबर बेरीज, सरासरी बरोबर बेरीज भागीला एकूण विद्यार्थी, म्हणजे एकूण संख्या. एकूण किती संख्या त्यांची 40, सरासरी सर 320 बरोबर. बेरीज किती आहे माहिती नाहीये, हा 40 गुणा मग इकडे, मग सर 320 गुणेला 40 बरोबर 100. 0 0 जसाचा तसा, 4 दुने 8, 0 2 होते हा, 2 0 जसे 4 दुने 8, 4 त्रिक 12, 12800. किती सर, मग त्यांच्या गुणांची बेरीज 12800 ही त्यांच्या गुणांची बेरीज आहे. एवढं आमच्या लक्षात आलेलं आहे, हो आलेलं आहे. ठीक आहे, पहा काय होतंय, कुणालने एका दुकानातून 1050 रुपयाला, काय झालं, कुणालने एका दुकानातून 1050 रुपयाला 65 पुस्तके खरेदी केली. किती, 65. म्हणजे हे पुस्तकांच्या किमतांची बेरीज आणि हे पुस्तक 65, सॉरी किती पुस्तकं घेतले 65, आणि 1020 रुपयाला 50 पुस्तके घेतली.
आणि 1020 रुपयांना किती घेतली 50 पुस्तकं. तर प्रत्येक पुस्तके त्याने सरासरी किती रुपयांना खरेदी केली. मग एकूण पुस्तकं किती घेतली सर त्याने 50 हे 115. एकूण पुस्तक किती घेतले त्याने 115. एकूण किती रुपयांना घेतले तुम्हाला माहिती. एकूण वस्तू आणि एकूण संख्यांची बेरीज लागेल भाऊ तेव्हा आपले सरासरी नाही. मग एकूण बेरीज काढा. 0 5 आणि 2 7 0 1 1 2 म्हणजे 2070 रुपयांना त्यांनी 115 पुस्तकं घेतली. काय म्हणलंय पा की सर 2070 रुपयांना त्यांनी काय घेतलं भाऊ 115 पुस्तकं घेतले आहेत. तर त्याने सरासरी किती रुपयांना खरेदी केले. सरासरी करण्यासाठी सर पुस्तकांची बेरीज 2070 भागेला 115. 2070 भागेला 115. जर तुम्ही थोडेफार प्रो लेवलचे असाल तुमचे जर पाढे पाठ असतील भाऊ पाड्याशिवाय खेळ नाही रे. पाढे जर पाठ असतील लगेच समजा सर 23 5 1500 आणि 23 9 207. प्रो माणसाचं काम आहे. प्रो म्हणजे जो पाड्यात जरा आहे. सर 23 5 500 आणि 23 नंबर अजून गरिबांसाठी तुम्ही तर सांगितलं मी 2070. मी बी गरीब असे कोणता नाही तुम्ही आता पाडे पाठ केले रे मी ना. आणि किती वारलं मग हे सर 90 भागेला 5 आणि 90 ला 5 भागलं उत्तर येतं सर 18. कारण 18 5 90 हे आहे पाड्यांची कमाल. दुसरं काहीच नाहीये. उत्तर किती येतं मग सर 18. म्हणजे सरासरी एक पुस्तक कितीले पडलं त्याले 18 रुपयांले पडलं. कितीले पडलं 18 रुपयांले पडलंय पुस्तक. हा पा बरोबर आहे. हा तुम्ही म्हणता सर आम्ही गरीब आहे. तुम्ही गरीब आहे मी बी गरीब आहे. पा गरीब म्हणण्याचा संदर्भ फक्त कशाचा असं माहितीये क्लासमधल्या पोरांना माहितीये. गरीब म्हणजे तुम्ही अभ्यासात थोडेफार वीक आहात. गरीब आहात कारण तुम्ही ना मेहनत केली नाही ना याच्यासाठी. हा पाडेपाठ करा मित्रांनो चांगलं काम. एक समजते 5 तो किल्ले भाग जातोय 5 भाग दिला आलं 23. 5 भाग दिला आले 23. 5 चोक 20 5 1 5 उरले 2 2 आणि 5 चोक बरोबर आहे ना. हा बरोबर आहे. 5 चोक 20 बरोबर आहे. हा मग डायरेक्ट खाली किती उरले 5 1 5 2 2 हा 5 चोक 20 काय आलं 414 भागिले 20. ठीक आहे. मग पा आता येणं डायरेक्ट तुम्हाला भागणं पडेलच. मग पा 23 1 23 23 1 23 उरले किती बरं उरले किती सर हे 7 आणि ते 11. 7 आणि 11 म्हणजे उरले सर जवळपास 16 68. पहा ना तुम्ही 9 23 1 23 41 होते ना ते काहीतरी चुकलं माझ्याकडून. 11 2 3 गेले 8. हा तेच तर म्हणलं चुकलं काय माझ्याकडून 184. ओ 84 18 होतील ना ते 17 5 23 आणि 3 7 आणि वरचे 10 17 आणि 1 18 184. 23 पा आणि 23 चा पाढा आता एवढा पाठ करा. 23 चा पाढा पाठ नसला की तुमचा तर पा शेवटी सर 4 येत आहे आणि 3च्या पाड्यामध्ये शेवटी 4 खवा येतात. 3 8 24 3 8 24 शेवटी 4 येत आहे. एकदाच येतात कधी बी का म्हणून 23च्या पाड्यात म्हणलं तर 23 8 184 होतात. करून घ्या. 23 5 1500 23 138. 23 7 किती होता करून घ्या 51. 51 नंतर 23 चोका 84 61 सॉरी 61 23 7 161. मी सांगतो मान धीरे धीरे पाठी जास्त नाही. मग 23 1 23 आणि 23 8 म्हणजे उत्तर काय आलं 18. शेवटी 23 चा पाढा नसला पाठ सांगितलं 3 8 24 येता एवढं चेक करून घ्यायचं उत्तर तुमचं येऊन जाणार. कोण बसते रे माशी तिकडे. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आपलं असं आलेलं. ठीक आहे. आता नवीन प्रकार सुरू होईल आपला 2 लोकांची 3 लोकांची. आता उद्या आपण एक मेथड सुरू करणार आहे भिकार चोट मेथड. कोणती मेथड सुरू करणार आहे भिकार चोट मेथड ज्याच्यात की टॉप लेवलचे जे प्रश्न आहे टॉप लेवल सरासरी उद्या आपल्या युट्यूबवर चॅनल भेटून जाईल तुम्हाला. टॉप लेवल सरासरीचे जे प्रश्न आहे त्याच्यामधले ते तुम्हाला भेटतील आणि टॉप लेवलचे उत्तर तुम्ही 10 सेकंदात काढता. फक्त ह्या व्हिडिओ चांगलं पोहोचवा मित्रांपर्यंत. ठीक आहे मित्रांनो पहा थोडस 2 शब्द तुमच्याशी बोलतो. आता तुम्ही मेहनत करताय पुढचे 4-6 महिने बाकी आहे. त्या 4-6 महिन्यांमध्ये आपल्याला स्वतःलाच प्रूव्ह करायचंय. एज वाढून गेलेलं आहे. बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. लोक ताने मारताय मारू द्या त्याला काही काम धंदे नाही. एवढा विचार करायचा तुमचा. एक एकदम भारी शेर ऐकला होता की तलवारों की तरह चलती थी वो जुबानें मुझ पर कि तलवारों की तरह चलती थी जो जुबानें मुझ पर उस पर मैंने ताले लाए. कि तलवारों की तरह चलती थी जो जुबा मुझ पर उस पे मैंने ताले लाए हैं.
खुद को इस तरह रगड़ा है मैंने जमी पर, कि खुद को इस तरह रगड़ा है मैंने जमी पर कि मैंने जमी पे भी छाले लाए, कि खुद को इस तरह रगड़ा है मैंने जमी पर की जमी पर भी मैंने छाले लाये हे. म्हणजेच काय की स्वतःला जेवढं रगडसान तेवढं तुमचं भलं होईल, अन्यथा देव तुमचं भलं करायला येणार नाही, तुमचं भलं करायला कोणीच येणार नाही, स्वतः तुम्हीच राहसान. तुमचं भलं व्हावं हे शुभचिंतक फक्त तुमचे मायबाप राहतील, बाकी कोणी राहणार नाही. बस संपला विषय. इथेच बोलू माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट, खाऊ नका उष्ट. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.